नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूज मध्ये। पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेऊयात पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिन मध्ये। पिंपरी चिंचवड शहरातील समतानगर आणि गणेशनगर परिसरातील नागरिकांनी आमदार शंकर जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन पाणी टंचाईची समस्या मांडली। गणेशनगर परिसरातील पाणी टंचाईच्या समस्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। त्यात पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार देऊनही काही तोडगा निघालेला नाही, अशी खंत नागरिकांनी आमदार शंकर जगताप यांच्याकडे व्यक्त केली। दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन या समस्या सोडविण्याची ग्वाही आमदार शंकर जगताप यांनी नागरिकांना दिली आहे। एल्प्रो मॉल जवळील एका कॅफेमध्ये सोमवारी संध्याकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झालंय। पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाउंडेशन आयोजित दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समावेशासाठी दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि माहितीबाबत जनजागृती कार्यशाळेचं उद्घाटन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश देशमुख यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। पिंपरी चिंचवडच्या वैभवात आता एका नव्या अध्यायाची भर पडणार आहे। मोशी बोऱ्हाडेवाडीत उभारण्यात येत असलेल्या 100 फुटी छत्रपती संभाजी महाराजांचे कांस्य स्मारक अंतिम टप्प्यात असून 75% काम पूर्ण झालंय। प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्मारक उभारले जाते। सुमारे 32.84 कोटींचा खर्च येणाऱ्या या प्रकल्पाचं काम ऑगस्ट अखेर पूर्ण होणार आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर भेगडे यांच्यावर अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या भेगडेने केलेल्या या अमानुष कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी भेगडे याला तात्काळ अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज।